नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. महानगरपालिकेने प्रकल्पग्रस्त दाखल्यांची मूळ प्रत सादर करण्याचा आग्रह धरला. प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला पत्र पोहोचलं. 2022ला पोहोचलेलं पत्र आपल्या पत्राने हवेतच विरलं होतं महानगरपालिकेचं. पण यावेळी पूर्ण प्रकल्पग्रस्तांना आलं आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये एक भयभीत वातावरण झालं. मी एक पत्र टाकलं, असं पत्र आलं होतं, घाबरू नका, आदरणीय सेना प्रमुख ही समस्या निवारण करतील. परंतु या भीतीपोटी का होईना, या संघर्षातून, या आपल्यावर आलेल्या गडांतरातून हा कार्यक्रम संपन्न होतोय. प्रदीप गायकवाड यांनी ती संकल्पना मांडली आणि संपूर्ण प्रकल्पग्रस्त बांधव त्यांच्या पाठीशी उभे राहिले. म्हणून मी प्रकल्पग्रस्त सर्व समिती आणि विशेषतः प्रदीप यांचंही या ठिकाणी खूप कौतुक करतो. आंबेडकर, स्वर्गीय अनंत शंकर गोदडे माझे बाबा आणि आदरणीय व्यासपीठ. मी जास्त काही घेणार नाही, कारण विकास भाऊ आणि योगेश सरांनी खूप काही गोष्टी सांगून गेलेले आहेत. ते रिपीट करणार नाही मी, पण एक गोष्ट निश्चित सांगेन की दिनेश दादांनी सूत्रसंचलनामध्ये सांगितलं की आमच्या कुटुंबातल्या आमची साहेबांची लेक आलेली आहे, मुलगा आलेला आहे, अरे पण हा कुटुंबच साहेबांचा आहे. असा कुटुंब आज बघितलं तर हा कुटुंब शेवटपर्यंत असा हा कार्यक्रम मी या ठिकाणी एक आश्वासित करू इच्छितो साहेब की आपण या प्रकल्पग्रस्तांची माय आहात. आपण यांनी बघितली माय का असते, तर माय म्हणजे इथे 12 बलुते धरणांचा उल्लेख केला, परंतु कुठली जात पात कुठला धर्म नाहीये. कारण सगळे असतात ते पोटाचे मारलेले असतात आणि ज्याला रोजीरोटी मिळाली ना त्याचं जीवन आज बघितलं ना तर सुजलम सुफलम झालं, सुखी झालंय. म्हणून आज बघितलं ना तर ही माय, प्रकल्पग्रस्तांची माय म्हणून मी साहेबांना आज संबोधितो. आज बघितलं बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण या ठिकाणी जो 2005 पासून जेव्हा कुणबी सेनेची स्थापना झाली, कुणबी सेनेची स्थापनाच मला वाटतं प्रकल्पग्रस्तांसाठी झालेली आहे. हे बोललं तर वावगं नाही होणार. आणि म्हणून आज मी पुन्हा एका गोष्टीचा उल्लेख करतोय की माझे वडील स्वर्गीय अनंत शंकर गोदडे साहेब, आज योगायोग म्हणायला लागेल, आज 20वा स्मृती दिन हा वर्ष आपण साजरा करतो. 20 वर्ष झाली, कारण अंगाला काटा मारतो. एकीकडे बघितलं तर विजय उत्सव साजरा होणार होता आणि एखाद्या संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजाला हलकीच बातमी येते की वडील गेले. खूप मोठं दुःख आहे, परंतु हे दुःख जेव्हा सांगायची आज वेळ नाहीये, हा आनंद उत्सव आहे. पण त्यांचं त्याग, त्यांचं समर्पण माझ्या वडिलांप्रमाणेच आज बघितलं ना तर इथले बरेचसे जण आहेत. या पंचकृषीतल्या प्रत्येकाने, इथे आदिवासी माणसांनी सुद्धा स्वतःची कसाब लावलेली आहे. या तलावामध्ये जवळजवळ 10,000 लोक कम्युनिस्ट पार्टीची आहेत. अहो त्यांना तर काय मिळणार होतं, पण त्यांनी त्या आंदोलनासाठी खरोखर साहेब आपल्याला जो पाठिंबा दिला ना तर त्याची नोंद झाली आणि आपल्याला जे सर्टिफिकेट द्यायचं बीएनसीने ते दिलेलं आहे. म्हणून जाता जाता मी सगळ्यांना या ठिकाणी, आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे लेट का नाही पण थेट, विकास भाऊ आपली गर्दी कमी नाहीये, परंतु हे मोजकेच आहेत, पण हे असे मावळे आहेत ना, हे न हटणारे आहेत. संख्या किती असली त्याला मजा नाहीये, हा बाजार नाहीये. ही गुणात्मक आहे आणि कर्तृत्ववान अशी ही कुणबी सेनेची प्रकल्पग्रस्तांची ही जी पिढी आहे आणि हा वारसा आपण पुढे चालवण्यासाठी असा वर्षाकाठी एखादा स्नेहपूर्णाचा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा अशी माझी इच्छा आहे. ज्या प्रकल्पग्रस्तांनी आज सगळ्यांनी मेहनत केली आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी तानसा प्रकल्पग्रस्तांच्या वतीने, तानसा आगाई विभागाच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचं खरोखर मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर इथल्या पंचकृषीतून, तालुक्यातून तिन्ही ठाणे जिल्हा, पालघर जेवढे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मी शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री छत्रपती शिवाजी महाराज. माता राजमाता जिजाऊ, धर्मरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज, स्त्रियांचे उद्धारक महात्मा फुले, तसेच स्त्रियांना
शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना अभिवादन करतोय। आज हे जे प्रकल्पग्रस्त म्हणून आम्ही कामाला लागलो, त्या लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिले असे स्वर्गीय अनंता गोदडे, स्वर्गीय हरिभाऊ दादा खाडे, स्वर्गीय सुदाम पाडेकर यांच्या पवित्र आत्म्यास वंदन करतोय। कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंत सर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री विश्वनाथजी पाटील साहेब, कुणबी सेना प्रमुख व आपल्या बीएमसी मध्ये कार्यरत असलेले तत्कालीन कार्यरत असलेले आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे माननीय गुहे साहेब, का ज्यांनी सेवेत असताना सुद्धा आपल्या लढ्याला पाठीमागून का नाही पण पूर्ण प्रतिसाद दिला। तसेच आज आमच्याकडचे कार्यकारी अभियंता भोईर साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ, मला जास्त काही बोलता येत नाही तरी पण मी 2 शब्दात आवरतो। संकल्पना कशी झाली ती मी तुम्हाला सांगतो। 2023 साली प्रकल्पग्रस्त दाखल्याची जी भूमिका आली त्या भूमिकेतून ग्रुप तयार झाला। पहिला ग्रुप तयार मीच केला, त्यानंतर परत एकदा 2025ला प्रकल्पग्रस्त दाखल्याची मागणी आली आणि ती मागणी आल्यानंतर आम्ही हवालदिल झालो। आता आमची नोकरी गेली, कारण आमच्याकडे दाखला नव्हताच आणि दाखला नाहीच। तेव्हा काय करायचा हा प्रश्न पडला। पहिला मी लगेच दिनेश भाऊंना फोन केला, बाबा असं असं आहे, मला काय माहिती नाही। दिनेश भाऊंना पण आम्हाला काय माहितीच नाही, पत्र कोणाकोणाला पत्र आलं। नंतर आम्हाला काय करायला पाहिजे ते झालं आणि या सगळ्या अडचणी जेव्हा आल्या तेव्हा आम्हाला कुणबी सेनेने नकळत दिलेलं पत्र, त्या पत्रामुळे आम्हाला जीवदान मिळालं असं बोललं तरी हरकत नाही। जरा जीवात जीव आला काय का आता काही होणार नाही, आता कुणबी सेना आपल्या पाठीशी आहे। या एका थोड्याशा याच्यामुळं आम्हाला फार बरं वाटलं आणि मग ती संकल्पना अशी आली की बाबा आपण एवढा 17 वर्ष झाली तरी कोणीही आपल्या पाठीशी उभा न राहता ठामपणे कुणबी सेना पाठीशी उभी राहते। मग तिथं कुठेतरी कुणबी सेनेचा आणि सन्माननीय पाटील साहेबांचा सत्कार व्हावा आणि त्या अनुषंगाने मी त्या ग्रुपवर मेसेज टाकला आणि मेसेज झाल्यानंतर प्रत्येक प्रकल्पग्रस्तांनी प्रत्येकी 2-2 हजार रुपये वर्गणी जमा केली। सांगायचा मुद्दा असा आहे का वर्गणी जमा करताना मला दिनेश पाटील किंवा योगेश सरांनी कुठल्याही प्रकारचा सांगितलेला नव्हता। आम्ही वर्गणी जमा करण्याचा मेसेज टाकल्यानंतर मी दिनेश भाऊंशी बोललेले आणि बोलणं झाल्यानंतर मग 8 दिवसानंतर मला योगेश सरांचा नंबर दिला का तू योगेश भाऊंशी बोल। मी फक्त ऐकून होतो का योगेश निपुते सर आहेत ते दिनेश भाऊंसारखं काम तानसा विभागात करतात, एवढीच मला माहिती होती। प्रत्यक्षात योगेश भाऊंशी माझं कधी बोलणं झालेलं नव्हतं, नंबर पण माझ्याकडे नव्हता। मी नंबर दिनेश भाऊंनी दिल्यानंतर योगेश सरांशी बोललो आणि सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला दिला असेल तर योगेश सरांना जास्त त्रास दिला मी, कारण मी प्रत्येक गोष्ट योगेश भाऊ अशी झाली पाहिजे, योगेश भाऊ भटकले का परत शांत राहायचं, अर्धा तास सर तयार नाही, आम्हाला माहीत नाही, तुम्ही काही पण करा, मला तुम्ही पाहिजे, असं करता करता हा कार्यक्रम सगळा संपन्न झालेला आहे। विषयाला सगळं एकदम व्यवस्थित झालेलं आहे। बाकी मध्यंतरी एक विषय आला होता, तो विषय सांगावंसं वाटतं मला। आपण कामाला लागल्यानंतर म्हणजे मी सांगतो का 2008 साली जवळपास 400 पोरं कामाला लागली होती आणि पहिली सभा भावशाला झाली होती। त्या भावशाच्या सभेमध्ये सगळ्यांनी प्रकल्पग्रस्तांनी ठरवला का आपण कुणबी सेनेला 10,000 रुपये द्यायचे। प्रकल्पग्रस्तांनी ठरवलं, साहेबांनी कोणीही सांगितलं होतं, साहेब तर बोलले तर नकाच तुम्ही देऊ, तरी आम्ही ते सांगितलं होतं। त्यापैकी किती लोकांनी दिलं हा संशोधनाचा विषय आहे, पण लोकांनी गणित केला का 10,000 गुणिले 400 40 लाख झाले, 40 लाख काय केले, तर प्रत्यक्षात लोकांनी दिलेच नाही। कोणी 1,000 दिला, कोणी 2,000 दिले,
कोणी 5,000 दिलं, कोणी 10,000 दिलं. प्रत्यक्षात तेवढे पैसे दिलेलेच नाही, काहींनी तर दिलेच नाही. म्हणजे हे सांगावशी का वाटतं माहिती का, मी जेव्हा कार्यक्रम घेतला जातात तेव्हा नाही, त्या पैशांचा अपव्यवहार होईल, फ्रॉड होईल, काय काय शब्द आले. म्हणजे असं बोलायला तुम्ही का ते शब्द आपण, म्हणून मी फार फार मेहनतीने प्रत्येक खर्चाचा तपशील ग्रुपवर टाकलाय. तो याचंच करता का बाबा आम्ही काही नाही केलेलं आणि कोणीच काय केलेलं नाही, हे सांगण्यासाठी, काय हे सांगण्यासाठी तुम्हाला इथं मी बोललोय. नाही तर मला बोलायची पण इच्छा होती, माझा खूप त्रास होतो मला. तरी धन्यवाद, जिंदाबाद. तर तुम्ही दुसऱ्याचा काय सन्मान करणार आहे? म्हणजे कधी कधी खूप दुखतं ते, एखाद्या प्रकल्पग्रस्ताला ज्याची आपल्या गावठी भाषेत बोलावी, ज्याची ढोरावर जाण्याची पण लायकी नव्हती, ज्याची ढोरावर जाण्याची पण लायकी नव्हती, असा माणूस जेव्हा नोकरीला गेला तो आपल्या आई वडिलांकडे लक्ष देत नाही. ती कंप्लेंट करतात, साहेबांकडे कंप्लेंट करतात. साहेबांनी मागं हा विषय बोलून दाखवला. यानंतर खूप गंभीर विषय होता म्हणून मी त्याचा हे केलं, विजयदादांनी तो मांडला. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.